हे गाइज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेचा एकंदरीत अभ्यासक्रम कसा असतो याच्याबद्दल आपण एक प्रॉपर डिस्कशन करणार आहे. इफ यू आर प्लॅनिंग टू प्रिपेअर फॉर स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन, स्पेसिफिकली महाराष्ट्र स्टेटसाठी, तर तुम्हाला ह्या परीक्षेचं एक ओव्हरऑल स्वरूप माहिती असलं पाहिजे. ही जी परीक्षा आहे ती 3 भागांमध्ये डिवाइड केलेली आहे. सगळ्यात पहिला जो राऊंड आहे दॅट इज कॉल्ड एज अ प्रिलिमिनरी, ज्याला तुम्ही पूर्व परीक्षा असं म्हणता. नेक्स्ट इज युअर मेन्स, ज्याला तुम्ही मुख्य परीक्षा असं म्हणता. अँड थर्ड इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट, दॅट इज कॉल्ड एज अ पर्सनॅलिटी टेस्ट, किंवा यालाच तुम्ही इंटरव्ह्यू असं पण संबोधता. प्रिलिमिनरी हा सर्वात महत्वाचा तुमचा भाग आहे. तर मुख्य परीक्षेला क्वालिफाय होणारे जे स्टुडंट्स आहेत ना, त्याचा नंबर खूप कमी असतो. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पर्सनॅलिटी टेस्ट किंवा इंटरव्ह्यू जर बघता तर त्याच्यासाठी असलेला नंबर अजून कमी आहे. तर मुख्य परीक्षेसाठी काही हजारो विद्यार्थ्यांनाच बोलवतात. तर याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की पूर्व परीक्षा सगळ्यात महत्वाची परीक्षा आहे. मला तर वाटतं की पूर्व परीक्षेला प्रिलिमिनरी असं नाव दिलंच नाही पाहिजे, त्याला काहीतरी असं एक महत्वपूर्ण नाव दिलं पाहिजे. कारण की जेव्हा आपण बोलतो ना प्रिलिमिनरी, ठीक आहे, तर म्हणजे मुलांचा अप्रोच पण बऱ्याच वेळा तसाच असतो आणि त्याच्यामुळे इकडे एक कट ऑफ क्लिअर करणं बऱ्याचशा मुलांना डिफिकल्ट होऊन जातं. पूर्व परीक्षा दॅट इज युअर प्रिलिमिनरी एक्झाम, याचा एकंदरीत फॉर्मॅट माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. प्रिलिमिनरी एक्झाम जर तुम्ही बघाल तर तुम्हाला 2 पेपर्स द्यायचे असतात. जो पहिला पेपर आहे त्याला म्हटलं जातं जनरल स्टडीज पेपर 1, आणि जो तुमचा दुसरा पेपर आहे त्याला म्हटलं जातं जनरल स्टडीज पेपर 2. जनरल स्टडीज पेपर 1 हा जो पेपर असतो तुमचा, त्याच्यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न दिले जातात. इच क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स. सो टोटल देर विल बी 200 मार्क्स फॉर फर्स्ट पेपर. आणि जो तुमचा दुसरा पेपर आहे त्याच्यामध्ये टोटल 80 क्वेश्चन्स असतात. इच क्वेश्चन कॅरीज 2.5 मार्क्स, आणि ह्यात इथे पण तुमचे जे टोटल गुण असतील दॅट विल बी 200. आता एक महत्वपूर्ण गोष्ट, ज्यावेळी तुमचं मार्क्सचं इव्हॅल्युएशन होतं तेव्हा जनरल स्टडीज पेपर 1 आणि पेपर 2 दोघांचे मार्क्स कन्सिडर केले जातात. समजा जनरल स्टडीज पेपर 1 मध्ये तुम्हाला मिळाले 120 गुण, आणि जनरल स्टडीज पेपर 2 मध्ये समजा तुम्हाला मिळाले 140 गुण. तर तुमचा जो टोटल स्कोर असेल दॅट इज अ 140 प्लस 120, दॅट इज 260 आउट ऑफ 400. तर हा तुमचा फायनल स्कोर असेल 260 मार्क्स. आता एक महत्वपूर्ण गोष्ट, जेव्हा तुम्ही GS1 याच्याबद्दल म्हणता किंवा GS2 याच्याबद्दल म्हणता, तर दोघांकडे 1/3 एवढी नेगेटिव्ह मार्किंग असते. तर नेगेटिव्ह मार्किंग हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो तुम्हाला माहिती असला पाहिजे. आता आपण चेक करूयात की जी MPSC तर्फे ही पूर्व परीक्षा घेतली जाते त्याचा एक ओव्हरऑल सिलेबस काय. कारण की जेव्हा पण तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट परीक्षेसाठी अभ्यास करता, कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी अभ्यास करता, भले ती UPSC असो, भले ती स्टेट सर्व्हिसेसची एक्झाम असो, भले ती बँकिंगची एक्झाम असतो, एक गोष्ट खूप महत्वाची आहे, दॅट इज त्या एक्झामचा असलेला पूर्ण सिलेबस हा तुमचा तोंडपाठ असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला त्या परीक्षेमध्ये असलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स जे आहेत त्या सगळ्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित माहिती असल्या पाहिजेत. जर या 2 गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतील तर ही एक्झाम क्लिअर करण्याचे तुमचे चान्सेस खूप जास्त होतात. एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्ही कोणत्याही कॉम्पिटिटिव्ह परीक्षेचा अभ्यास करता त्यावेळी तुम्हाला कुठल्याच विषयामध्ये PhD करायची नाहीये. तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे. जसा तुम्ही 10वीला केला होता, 10वीला तुम्ही कसा अभ्यास केला होता, मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका खूप साऱ्या प्रॅक्टिस केल्या होत्या, त्यामुळे तुमचा 10वीचा स्कोर चांगला आला होता. 12वीला जेव्हा तुम्ही अभ्यास केला होता, मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका खूप चांगल्या तुम्हाला माहिती होत्या. तुम्ही जर CET दिली असेल, JEE मेन्स ऍडव्हान्सच्या परीक्षा दिल्या असतील, तर त्यावेळी तुम्ही मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका खूप चांगल्या केल्या असतील तर तुमचा स्कोर खूपच भारी आला असेल. तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलं असेल किंवा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट, सेकंड, थर्ड इयर मध्ये असाल किंवा 4th इयरला असाल, इफ यू आर इंजिनिअरिंग स्टुडंट, फार्मसी स्टुडंट, तर एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल, जर तुम्हाला एक्झाम मध्ये चांगला स्कोर पाहिजे असेल तर प्रश्नपत्रिका माहिती असणं हे खूप महत्वाचं आहे. ही गोष्ट तुम्ही रिअलाइज केली असेल. सेम गोष्ट तुम्ही जेव्हा आपण कुठली पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देता त्यावेळी तुम्हाला ही लक्षात ठेवायची, यू डोंट वॉन्ट टू बिकम PhD स्कॉलर, यू हॅव टू क्लिअर द एक्झाम. आणि मग तिथे रुथलेस आमचा अभ्यास तुमचा झाला पाहिजे, रुथलेस अभ्यास तुमचा झाला पाहिजे, सो दॅट आपलं एक जे टार्गेट आहे की एक फायनल लिस्ट मध्ये आपलं नाव असलं पाहिजे, हे तुमचं स्वप्न असेल तर ते तुम्हाला अचीव्ह करता येईल. आता आपण हे बघूयात की जेव्हा तुम्ही राज्यसेवेची पूर्व परीक्षेसाठी अभ्यास करता तर तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली सिलेबस त्यांनी काय दिलाय. कारण की सिलेबसच्या बाहेरचं, आउट ऑफ सिलेबस कुठलीच गोष्ट ते तुम्हाला विचारत नाहीत. तर आपला सिलेबस एकदम क्लिअरली आपल्या लक्षात असणं हे खूप महत्वपूर्ण आहे. या व्हिडिओमध्ये राज्यसेवेचा जो पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आहे त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत.
मुख्य परीक्षेचा ओव्हरऑल अभ्यासक्रम कसा असेल त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओज बनवेन. नेक्स्ट राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी बुक लिस्ट कोणती वापरायची त्याच्याबद्दल पण सेपरेट व्हिडिओज तुम्हाला मिळतील. मुख्य परीक्षेसाठी बुक लिस्ट कोणती असावी याच्याबद्दल पण तुम्हाला सेपरेट व्हिडिओज मिळतील. तर ह्या व्हिडिओमध्ये स्पेसिफिकली पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम याच्यावरती कम्प्लीट फोकस असेल. तर आय होप तुम्हाला एक ओव्हरऑल पार्श्वभूमी समजली असेल की प्रिलिमिनरी एक्झाम मध्ये तुम्हाला 2 पेपर द्यायचे. पहिला पेपर each question carries 2 marks, total 100 questions, so total weightage 200 marks. Second paper 80 questions, each question carries 2.5 marks, so total 200 marks. आणि प्रत्येक ठिकाणी नेगेटिव्ह मार्किंग आहे. दोन्ही पेपर्सचे मार्क्स तुमच्या फायनल लिस्ट साठी ग्राह्य धरले जातात. ठीक आहे, ओके. सो सगळ्यात आधी जो पहिला पार्ट आहे पेपर 1चा, त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली काय मेन्शन केलंय, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या महत्वाच्या घटना क्लिअर कट मेन्शन केलंय. आपण कुठल्या स्टेटचा भाग आहोत, वी आर अ महाराष्ट्रीयन है ना, आपण महाराष्ट्र स्टेटचा भाग आहोत. दुसरं राष्ट्रीय, लाईक वी आर इंडियन्स, आपण भारतीय आहोत. आणि तिसरं आंतरराष्ट्रीय. तर जेव्हा हे 3 शब्द वापरले जातात ना, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तर, तर तिकडच्या महत्वपूर्ण घटना म्हणजे तुम्हाला काय करायचं, तुमचा जो ओव्हरऑल सिलेबस आहे त्याच्याशी रिलेटेड घटना तुम्हाला बघायच्यात. म्हणजे जॉग्राफी असेल, भूगोल असेल, तुमचा इतिहास असेल, तुमचं इंटरनॅशनल रिलेशन्स असेल, तुमचं अर्थशास्त्र आहे, तुमचं सायन्स टेक्नॉलॉजी आहे, या सगळ्या ज्या गोष्टी त्याच्याशी रिलेटेड माहिती तुम्हाला शोधायची. आणि याच्यासाठी जो मुख्य सोर्स असेल दॅट विल बी युअर न्यूजपेपर, वर्तमानपत्र. तर हा जो भाग आहे तो तुमचा करंट अफेअर्स ह्याच्यामध्ये येतो. गॉट द पॉइंट. करंट इव्हेंट्स ऑफ अ स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. आता याच्यामध्ये पण कोणत्या गोष्टी वाचल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी स्किप केल्या पाहिजेत त्या मी तुम्हाला नंतर सांगेन. ओके. सेकंड, हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र अँड इंडियन नॅशनल मुवमेंट. ओके. भारताचा इतिहास स्पेसिफिकली रिलेटेड टू महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणजेच भारतीय राष्ट्रीय चळवळ. तर हे 2 पार्ट तुम्हाला क्लिअर कट दिलेत. भारतीय राष्ट्रीय चळवळ याच्यातले क्वेश्चन्स एव्हरी इयर ते विचारतात. महाराष्ट्रातील संदर्भाशी रिलेटेड जे पण आहेत ते पण प्रश्न ते लोक विचारतात. तर जेव्हा तुम्ही हिस्ट्री ऑफ इंडिया स्पेसिफिकली जेव्हा प्रिलिमिनरी पॉइंट ऑफ व्ह्यू देण्याचा प्रयत्न करता तर त्यावेळी हे 2 टॉपिक तुमच्या लक्षात असले पाहिजेत. भारतीय राष्ट्रीय चळवळ आणि भारताचा इतिहास आणि स्पेसिफिक रिलेटेड टू महाराष्ट्र. ओके. तिसरा महत्वपूर्ण भाग महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल. बघा, स्पेसिफिकली तुम्हाला महाराष्ट्र सांगितलं त्यांनी, भारत सांगितलंय आणि जगाचा भूगोल या 3 गोष्टी त्यांनी सांगितल्यात. महाराष्ट्राचा प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक भूगोल, भारत आणि जग स्पेसिफिकली मेन्शन केलंय. आता याच्याशी रिलेटेड कंटेंट तुम्हाला कुठे मिळेल, नक्कीच तुमचे जे स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत, ऍट द सेम टाइम रेफरन्स बुक्स तुम्हाला गो थ्रू करायचे. तर प्रिलिमिनरी एक्झामसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी कोणती पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी तुम्ही स्किप केल्या पाहिजेत याच्याबद्दल तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ भेटेल. राईट नाव आपण फक्त स्टिक करूयात की तुमचा ओव्हरऑल सिलेबस काय असेल. तर महाराष्ट्र, भारत आणि जगाचा भूगोल, तर याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही प्राकृतिक बोलता इट मीन्स यू आर टॉकिंग अबाउट युअर फिजिकल जॉग्राफी. सामाजिक मीन्स यू आर टॉकिंग अबाउट सोशल ऍस्पेक्ट्स ऑफ अ जॉग्राफी, इकॉनॉमिक जॉग्राफी. आणि भारत आणि जग जेव्हा तुम्ही बोलता तर ह्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टींचा समावेश होतोच. पॉइंट नंबर 4 त्यांनी काय सांगितलंय, महाराष्ट्र आणि इंडिया. ओके. आता भारत आणि महाराष्ट्र याच्याशी रिलेटेड जो तुमचा पॉलिटीचा भाग आहे त्याच्याबद्दल तुमचा 4th पॉइंट आहे, दॅट इज अ राजनीती आणि शासन. ओके. तर पॉलिटी अँड गव्हर्नन्स असं त्याला म्हटलं जातं जर तुम्ही इंग्रजीमध्ये बघाल तर. यू हॅव टू गो थ्रू इन अ वेल मॅनर, दॅट इज अ संविधान, तुमचं भारताचं कॉन्स्टिट्यूशन, राजकीय व्यवस्था, पंचायती राज सिस्टीम, नागरी शासन, सार्वजनिक धोरण, अधिकार मुद्दे इत्यादी. तर क्लिअर कट त्यांनी 4थ्या पॉइंट मध्ये या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. पॉइंट नंबर 5, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट म्हणजेच आर्थिक आणि सामाजिक विषय. याच्यामध्ये शाश्वत विकास ज्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हणतात, पॉवर्टी इरॅडिकेशन, पॉवर्टी म्हणजे गरिबी बद्दल त्यांनी सांगितलंय, इन्क्लुजन म्हणजे सर्वसमावेशक गोष्टी, जनसांख्यिकी म्हणजे डेमोग्राफिक्स, डेमोग्राफिक हा इंग्रजी शब्द आहे जनसांख्यिकीशी रिलेटेड, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार, दॅट इज अ सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. हा जो भाग आहे तो तुमचा इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे आणि यालाच मॅक्रो इकॉनॉमिक्स असं पण म्हणतात, मॅक्रो इकॉनॉमिक्स. 6वा जो मुद्दा आहे दॅट इज अ जनरल इश्यूज ऑन इन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, क्लायमेट चेंज.
दॅट डू नॉट रिक्वायर अ सब्जेक्ट स्पेशलायझेशन. म्हणजेच तुमचं पर्यावरणीय पारिस्थितिकी, जैवविविधता, हवामान बदलासंबंधी सामान्य विषय, ज्याला विषयाचे सखोल ज्ञान असण्याची आवश्यकता नाही. तर याच्यामध्ये जे जनरली क्वेश्चन्स विचारले जातात ते तुम्हाला करंट अफेअर्स ॲज वेल ॲज बेसिक क्वेश्चन्स फ्रॉम युअर टेक्स्ट बुक, अशा पद्धतीने तुमचा हा इन्व्हायरमेंट आणि इकोलॉजी हा भाग बनतो. एनिवेज, इन्व्हायरमेंट इकोलॉजीसाठी कोणती पुस्तकं वाचावीत? ऍट द सेम टाइम इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, महाराष्ट्र आणि भारत राजकीय, राजनीती आणि शासन, हे जे वरती आतापर्यंत आपण विषय बघितले ना, त्याच्यासाठी बुक लिस्ट मी तुम्हाला सांगेन, त्याच्यावरती एक प्रॉपर व्हिडिओ बनवेन, कारण की मला अजून भरपूर इन्फॉर्मेशन त्याच्याबद्दल तुम्हाला द्यायची आहे. आणि सातवा महत्वपूर्ण मुद्दा, दॅट इज अ सामान्य विज्ञान. जनरल सायन्स हा जो भाग आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट आहे. जर मागच्या काही वर्षांचा जर तुम्ही ट्रेंड बघाल ना, तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, स्पेसिफिकली बायोलॉजी, याच्यावरती त्यांनी भरपूर प्रश्न विचारलेत. तर बऱ्याच वेळा असं होतं की ह्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात त्यांची लेवल खूप हाय असते. तर केअरफुली आपल्याला अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत त्यांना टॅकल करावं लागतं. पण नंबर ऑफ क्वेश्चन्स जर तुम्ही बघाल तर पीसीबी मधून भरपूर क्वेश्चन्स त्यांनी विचार. लेट अस डिस्कस पेपर 2. 80 questions, each question carries 2.5 marks, so total weightage is 200 marks. जर तुम्ही 80 क्वेश्चन्स बघताय तर जवळपास त्याच्यातले 50% क्वेश्चन्स, जवळपास 50% क्वेश्चन हे आकलनाशी रिलेटेड असतात. आकलनाचा अर्थ असतो की तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जातो आणि ह्या पॅरेग्राफवरती बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. तर त्यालाच कॉम्प्रेन्शन असंही म्हणतात, रिडिंग कॉम्प्रेन्शन जर तुम्ही इंग्रजीमधून देणार असाल तर. ह्याच्यामधले काही प्रश्न जे असतात ते वैयक्तिक कौशल्य, संवाद कौशल्य, दॅट इज इंटरपर्सनल स्किल इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स, याच्याशी रिलेटेड असतात. तिसरा पार्ट याच्यामध्ये असतो लॉजिकल रिझनिंग, अनालिटिकल ॲबिलिटी, तार्किक तर्क, विश्लेषणात्मक क्षमता. याच्यामध्ये कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक सर्कल आहे, या सर्कलमध्ये 4 मुलं बसलेत, 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे, तर सपोज सगळ्यांची नावं ABCD आहेत. तर तुम्हाला सांगितलं जातं एच्या सेकंड प्लेस राईटला C बसलाय, सीच्या फर्स्ट लेफ्टला D बसलाय. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात आणि मग 4 ऑप्शन मधून एक ऑप्शन तुम्हाला दिले जातात. म्हणजे लाईक सिटिंग अरेंजमेंट, जर मला तुम्हाला सिंपल भाषेमध्ये सांगायचं, किंवा एक पूर्ण पॅराग्राफ दिला जातो तुम्हाला, त्याच्याशी रिलेटेड मग प्रश्न ते विचारतात. किंवा मग याच्यामध्ये अजून जो टाईप आहे दॅट इज तुम्हाला रिलेशन, फॅमिली रिलेशन वगैरे वरती पण प्रश्न विचारतात. तर अजून बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये. तर लॉजिकल रिझनिंग, अनालिटिकल ॲबिलिटी, म्हणजे तुम्ही किती व्यवस्थित अनालाइज करू शकता गोष्टींना. चौथा महत्वपूर्ण भाग आहे 4 ते 5 प्रश्न तुमच्या पेपरच्या शेवटी तुम्हाला डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वरती दिसतात. म्हणजे जेव्हा तुम्ही एक ब्युरोक्रॅट होणार आहात, कलेक्टर होणार आहात, मोठे पदावरती तुम्ही जाणार आहात, तर डिसिजन मेकिंग खूप स्ट्रॉंग असली पाहिजे. तर त्याच्यासाठी 4 ते 5 प्रश्न तुम्हाला डिसिजन मेकिंग वरती विचारतात. एक सिच्युएशन दिली जाते आणि त्याच्यावरती मग काय बेस्ट पॉसिबल सोल्युशन असतं ते तुम्हाला ते विचारतात. आणि याच्यामध्ये जे मार्क्स असतात ना, ते पूर्णपणे कसं असतं 2.5, 1.5 अशा पद्धतीने दिले जातात. फॉर एक्झाम्पल त्याचे 4 ऑप्शन्स आहेत ABCD, आणि समजा A इज द बेस्ट करेक्ट आन्सर आहे तर त्याला 2.5 मार्क्स दिले जातात. मग त्याच्यानंतर मग दुसरे जे ऑप्शन्स आहेत त्याचे डिक्रीजिंग नेचरमध्ये मार्क्स असतात. एनिवेज, से डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा एक बेसिक पार्ट झाला. 5वा मुद्दा आहे जनरल मेंटल ॲबिलिटी, ज्याला सर्वसामान्य मानसिक क्षमता असंही म्हणतात. याच्यावरती बेस्ड पण क्वेश्चन्स विचारले जातात. शाळेमध्ये जर तुम्ही स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसला असाल, 4थीला आणि 7वीला जनरली असते हा ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला अशा इमेजेस दिल्या जातात. फर्स्ट इमेज दिली जाते आणि मग 4 ऑप्शन दिले जातात आणि सांगतात की याची सेकंड नेक्स्ट इमेज काय असेल. एक पॅटर्न असतो, क्लॉकशी रिलेटेड असतो आहे ना, किंवा मिरर इमेजेसशी रिलेटेड असतो. तर अशा टाईपचे जे प्रश्न असतात ते जनरल मेंटल ॲबिलिटी याच्यामध्ये ते लोक विचारतात. याच्यातला 6वा जो महत्वपूर्ण भाग आहे दॅट इज बेसिक न्यूमरसी, ज्याच्यामध्ये नंबर्स, देअर रिलेशन्स, ऑर्डर्स ऑफ अ मॅग्निट्यूड, क्लास 10th लेवल, डेटा इंटरप्रिटेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला चार्ट, ग्राफ, टेबल, डेटा सफिशियन्सी या सगळ्या गोष्टी दिल्या जातील. आणि यालाच मराठीत म्हणायचं म्हटलं तर मूलभूत संख्याशास्त्र, माहितीचे पृथक्करण असं म्हटलं जातं. बेसिक न्यूमरसी मध्ये काय येतं, नंबर्स दिले जातात. फॉर एक्झाम्पल 5, 10, ठीक आहे, त्याच्यानंतर 15 आणि त्याच्यानंतर 4था नंबर तुम्हाला विचारला जाईल. हे सोपं आहे, एवढं इझी नसतं, ते कॉम्प्लिकेटेड असतं. किंवा असा एक स्क्वेअर दिला जाईल आणि या स्क्वेअर मध्ये असे 9 बॉक्सेस असतील आणि त्याच्यानंतर 1, 2, 3 असे नंबर्स दिले जातील आणि शेवटचा नंबर काय असेल हे तुम्हाला विचारलं जाईल.
अशा टाईपचे प्रश्न ते लोक विचारतात. अजून एक महत्वाचं असतं की चार्ट दिले जातात तुम्हाला आणि या चार्टशी रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात. पाय चार्ट असू शकतो किंवा असे बार चार्ट असू शकतो, डेटा इंटरप्रिटेशन म्हटलं जातं त्याला. तर ह्याच्यामध्ये जी लेवल असते ती 10वी पर्यंतची लेवल जनरली कन्सिडर केली जाते. आणि तो 7वा महत्वाचा मुद्दा आहे, दॅट इज अ मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेन्शन स्किल्स क्लास 10th अँड 12th लेवल. सो मराठी आणि इंग्लिश भाषेचे आकलन कौशल्य. तर ह्याच्यामध्ये बघा कॉम्प्रेन्शन मध्ये जर तुम्ही बघाल ना तर काही पॅराग्राफ्स असे असतात ज्याच्यामध्ये इंग्रजी आणि त्याचं मराठी असे दोन्ही दिले जातात. पण काही पॅसेज 1-2 पॅसेज असे असतात की ज्याच्यामध्ये फक्त मराठी दिलं जातं आणि फक्त इंग्लिश दिलं जातं. तर हा 7वा मुद्दा, दॅट इज अ मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेन्शन, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचे मराठी तुम्हाला किती माहिती आहे आणि इंग्रजी तुम्हाला किती माहिती आहे हे त्या लोकांना टेस्ट करायचं असतं. आता काही महत्वपूर्ण गोष्टी ज्या त्यांनी नोटच्या फॉर्म मध्ये दिल्या आहेत. सगळ्यात आधी क्वेश्चन रिलेटेड टू मराठी अँड इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रेन्शन स्किल्स of class 10th and 12th level. Last item in the syllabus of paper 2 will be tested through passage from Marathi and English language without providing cross translation thereof in question paper. Yes, तर याचा अर्थ तोच आहे, तुम्हाला प्रॉपर मराठीमध्ये किंवा प्रॉपर इंग्रजीमध्ये पॅराग्राफ दिला जाईल. हे इंडिव्हिज्युअल वेगळे वेगळे असतील. तर जेव्हा मराठी पॅराग्राफ दिला जाईल तेव्हा त्याचं इंग्रजी अनुवादन दिलं जाणार नाही आणि जेव्हा इंग्रजी पॅसेज असेल तेव्हा त्याचं मराठी अनुवादन दिलं जाणार नाही. म्हणजे एक प्रॉपर चेक करतात की तुम्हाला लँग्वेज किती माहिती आहे. नोट नंबर 2, द क्वेश्चन्स विल बी मल्टिपल चॉईस अँड ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे त्याचं एकच बेस्ट ऑप्शन असणार आहे, एकच करेक्ट आन्सर असणार आहे. नोट नंबर 3, इट इज मॅन्डेटरी फॉर द कॅन्डिडेट टू अपियर इन बोथ द पेपर्स ऑफ अ स्टेट प्रिलिमिनरी एक्झामिनेशन फॉर द पर्पज ऑफ इव्हॅल्युएशन. Therefore, a candidate will be disqualified in case he or she is not appeared in both the papers or a single paper. है ना. तर ऑफकोर्स तसं पण तुम्ही आउट ऑफ कॉम्पिटिशन जाल जर तुम्ही एक पेपर द्याल किंवा एकही पेपर देणार नाही. कसं तुमचा स्कोर जाईल ना डेफिनेटली, जो तुम्हाला एक मिनिमम कट ऑफ क्लिअर करायचा आहे. तर ही एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे स्टेट सर्व्हिसेस म्हणजे तुमची एमपीएससी तर्फे घेतल्या जाणाऱ्या एक्झामची एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही. याच्यातून तुम्हाला एक बऱ्यापैकी अंदाज येईल जर तुम्ही फ्रेशर असाल किंवा तुम्ही आता जस्ट सुरू करणार असाल किंवा तुम्ही सुरू जरी केलं असेल आणि तुम्हाला एवढी जास्त माहिती नसेल तर याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल की ते कोणत्या गोष्टींवरती प्रश्न विचारतात. तर प्रिलिमिनरी वरती स्पेसिफिकली याच पार्ट वरती क्वेश्चन विचारला जातो. प्रिलिमिनरी कशी क्लिअर करायची याच्यासाठी एक सिंपलशी गोष्ट आहे. तुमचा जो पेपर 2 आहे ना तो खूप प्रेडिक्टेबल असतो, बऱ्यापैकी प्रेडिक्टेबल असतो. तर इथे तुम्हाला खूप चांगले मार्क्स घेऊन यायचे आणि पेपर 1 वरती पण तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. पण जर तुमचा 2चा स्कोर खूप चांगला असेल, डेफिनेटली 1चा पण करायचाच आहे तुम्हाला, पण 2 एक तुमच्या हातामध्ये असतो. तर 2ची खूप चांगली प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल अँड डिपेंडिंग ऑन युअर पेपर 1चा स्कोर तुमच्या ह्या दोघांचे मार्क्स ऍड केले जातील आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही प्रिलिमिनरी क्लिअर केली आहे की नाही. तर हा एक व्हिडिओ होता ज्याच्यातून तुम्हाला प्रिलिमिनरी एक्झामचा अभ्यास कसा करायचा याची एक बेसिक इन्फॉर्मेशन मिळाली असेल. याच्याशी रिलेटेड बुक लिस्ट काय असेल, मुख्य परीक्षेचा सिलेबस काय असेल, त्याच्यासाठी कसा अभ्यास करायचा, अशा कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे ज्याच्यामुळे तुमचा रँक एक येऊ शकतो, पॉसिबिलिटी येऊ शकते आणि तुम्ही एक्झाम क्लिअर करू शकता. बरेचसे व्हिडिओज आहेत तर तुम्हाला या युट्यूब चॅनलवरती ते व्हिडिओज मिळतील. तर डेफिनेटली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर मैत्रिणींबरोबर हा शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स अ लॉट, कीप वॉचिंग.